फेअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी। BP, डायबिटीज, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर 30 दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी। हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर, किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी। अमर्यादित आरोग्य विम्याचे कव्हर देणारी एकमेव कंपनी। सासवड, जेजुरी, पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी। अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स, सासवड, 98 22 32 68 44। धन्यवाद। नमस्कार, मी प्राध्यापक NR जगताप। तुम्ही पाहताय चावडीन्यूज.com। जागतिक महिला दिनानिमित्त लाडक्या बहिणींना राज्य सरकारचं मोठं गिफ्ट। या तारखेला मिळणार 3000 रुपये। फेब्रुवारीचा हप्ता, फेब्रुवारी महिना उलटून गेला तरी लाडक्या बहिणींना मिळालेला नाही। त्यामुळं महिला वर्गात नाराजीचा सूर बघायला मिळत आहे। अशातच महिला दिनानिमित्त राज्य सरकारकडून राज्यातील बहिणींसाठी खुशखबर देण्यात आली आहे। आता राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे। राज्य सरकारच्या घोषणेनुसार लाडक्या बहिणींना मार्च महिन्यात दोन्ही हप्त्यांचे मिळून 3000 रुपये मिळणार आहेत। महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी फेब्रुवारी व मार्चचा हप्ता एकत्र मिळण्याविषयी माहिती दिली आहे। विधानसभेबाहेर तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता एकत्र देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। महिला दिनानिमित्त महिलांना 3000 रुपये दिले जाणार असल्याचं तटकरे यांनी यावेळी म्हटलं आहे। 8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त विशेष सत्र होणार आहे। महिला सभापतींसाठी हे विशेष सत्र आयोजित केले जाणार आहे। त्यासोबत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8 मार्चच्या पूर्वसंध्येला महिलांना हप्ता देण्यात येईल। 5 ते 7 तारखेपासून याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे। त्यामुळे महिलांना 8 मार्च रोजी हे पैसे दिले जाणार आहेत। 2.5 कोटी महिलांना हा हप्ता मिळणार आहे। मागच्या महिन्यात 2,35,00,000 महिलांना पैसे मिळाले आहेत। या महिन्यातही 2.5 कोटी महिलांना हा हप्ता मिळणार असल्याची माहिती मिळते आहे। महायुतीचं सरकार सक्षम आहे। आम्ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे सक्षमरित्या कार्यरत ठेवणार आहे। फेब्रुवारीचा हप्ता 8 तारखेला येणार आहे, तर मार्च महिन्याचा हप्ता अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालावधीत कधीही येऊ शकतो। अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या हप्त्याची प्रक्रिया सुरू होईल असंही त्यांनी सांगितलंय। जुलै ते जानेवारी महिन्यापर्यंत लाडक्या बहिणींना प्रत्येकी 10,500 रुपये मिळाले आहेत, तर अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम 2100 होणार आहे। याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली ही योजना गेम चेंजर ठरली। लाडक्या बहिणींच्या भरघोस मतामुळे राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे। विधानसभा निवडणूक संपल्यानंतर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेच्या निकषांची काटेकोर अंमलबजावणी सुरू केली होती। तसेच लाडकी बहीण योजनेसाठी EKYC आणि जिवंत असल्याचा दाखला सक्तीचा करण्यात आला होता। याशिवाय लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिलांच्या घरी 4 चाकी आहे किंवा नाही हे तपासायला सर्वेक्षण सुरू करण्यात आलं होतं। यामुळे लाडकी बहीण योजनेतील तब्बल 8 लाख लाभार्थी महिला अपात्र ठरल्या होत्या। एक मात्र नक्की की महिला दिनी लाडक्या बहिणींना राज्य सरकार मोठं गिफ्ट देणार आहे। त्यामुळे नाराज असलेल्या लाडक्या बहिणी यांच्या चेहऱ्यावर हसू नक्कीच उमटणार आहे। धन्यवाद।